नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत वानर आणि मगर दुर्गा भागवत. एक धिप्पाड वानर होता. तो नदीच्या काठी भटकत राहायचा. त्या मधोमध एक बेट होते. त्या बेटावर आंबे, फणस यासारखी नाना प्रकारची झाडे होती. वानर हत्तीसारखा बळकट होता, चपळ होता. एक दिवस नदीच्या काठावरून त्याने उडी मारली. तो बेटांजवळच्या एका कातळावर आला. तिथून उडी मारून तो बेटावर गेला. तिथे नाना तऱ्हेची फळं दिवसभर त्याने खाल्ली. संध्याकाळी फिरून बेटावरून खडकावर आणि खडकावरून नदीच्या काठावर उडी मारून तो आपल्या घरी आला. याप्रमाणे तो रोज बेटावर जाऊ येऊ लागला आणि दिवसभर तिथेच राहू लागला. त्या खडकाखाली मगराचे घर होते. मगराच्या बायकोने त्या वानराला रोज उडी मारून जाता येताना पाहिले. वानराच्या काळजाचे मांस खायला मिळावे ही तिची फार दिवसांची इच्छा. तेव्हा ती मगराला म्हणाली, अहो, रोज हा वानर उडी मारून या बेटावर येतो. दिवसभर तिथेच असतो. जाता येताना खडकावर उडी मारून जातो. तुम्ही त्याला पकडून त्याच्या काळजाचं मांस मला खायला द्या ना. ठीक आहे, मगर म्हणाला. आता तो बेटावर आहे. संध्याकाळी तो खडकावर आला की मी त्याला पकडतो. असे म्हणून मगर कातळावर जाऊन बसला. वानराने दिवसभर फळे खाल्ली. संध्याकाळी बेटावर असतानाच त्याने खडकाकडे पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला की आज हा कातळ जास्ती उंचावलेला का दिसतो? काय झालं असावं? नदीच्या पाण्याचे प्रमाण त्याला माहित होते. पाणी खडकापर्यंत किती चढते हे पण त्याला ठाऊक होते. तेव्हा तो मनात म्हणाला, आज नदीच्या पाण्याला चढ नाही की उतार पण नाही आणि खडक तर वाढलेला दिसतो. मला धरायला मगर तर तिथे येऊन बसत नसेल ना? मग तिथे खरोखरीच मगर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी म्हणून जणू काही आपण खडकाशीच बोलतोत अशी बतावणी करीत तो वानर म्हणाला, खडका खडका, आज तू मला उत्तर का देत नाहीस? मगराला वाटले की नेहमीच खडक वानराला उत्तर देत असावा. तेव्हा आज आपणच उत्तर द्यावे. म्हणून तो म्हणाला, का रे वानर राजा, तू कोण? मी मगर. कशाला आलास? मला तुझ्या काळजाचं मांस हवंय. वानराने पाहिले की जायला या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. तेव्हा आता याला फसवूनच गेलं पाहिजे. मग तो मगराला म्हणाला, मित्रा मगरा, मी आता तुझ्याकडे येतो. तू तोंड उघडून बस. मी तुझ्याजवळ आल्यावर तू मला धर. मगराने तोंड उघडले की त्याचे डोळे मिटतात. पण मगराच्या काही हे लक्षात आले नाही. त्याने तोंड वासले, डोळे मिटले आणि तो पडून राहिला. ते पाहून वानराने बेटावरून उडी मारली ती थेट मगराच्या डोकीवर. मग तिथून विजेसारखा तो उडाला आणि नदी पलीकडच्या जमिनीवर येऊन पडला. वानराचा पाय डोकीवर पडून तो उडाला. त्याबरोबर धक्का बसून मगराने डोळे उघडले, तोंड मिटले. बघतो तर वानर थेट पलीकडे गेलेला होता. मगर आश्चर्याने थक्क झाला. या हुशार प्राण्याला आपण कसे पकडणार असे मनात येऊन तो तिथून निघून गेला. धन्यवाद.